आज आहे नागपंचमी. आपण बनवतो तांदळाची खीर. तांदळाची खीर बनवण्यासाठी अर्धा एक तास आधी तांदूळ भिजत घालून ठेवायचे. त्याच्यानंतर ही अशी खीर बनवायची. आपण त्याच्यासाठी एक कढई घेतली आहे, त्याच्यात 2 चमचे तूप घातले. तूप घालून घ्यायचं. तूप वितळलं की त्याच्यात आपला सुकामेवा काजू, बदाम, पिस्ता आपल्याकडे जे असेल ते त्याच्यात परतून घ्यायचं आहे भाजून. तर आता मी ते घातले आहे, त्याला आपण परतून घेऊया. परतून झाल्यावरती त्याच्यात भिजत ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घालून घेतले की ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्याच्यात परतून घ्यायचे तुपात तांदूळ. असं परतून झाल्यावर त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे, एक तांब्या. पाणी घालून झाल्यावर त्याच्यात एक उकळी यायला द्यायची व्यवस्थित. आणि तांदूळ 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं. बघू शकता उकळी आली आहे. तांदूळ थोडेफार शिजले आहेत. अजून थोडा वेळ त्याला शिजवून घेऊया. वाफ आली आहे छान. त्याच्यात 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. तुम्हाला पाणी नसेल घालायचं तर तुम्ही दुधात बनवू शकता. तांदूळ हवे तर तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता, तसंही बनवलं तरी चालेल. त्याच्यानंतर तांदूळ शिजून झाल्यावर त्याच्यात साखर, चिमूटभर मीठ, साखर आणि वेलची पावडर घालून घ्यायची आणि ते ढवळून घ्यायचं. आणि नंतर त्याला परत उकळी यायला द्यायची आहे व्यवस्थित. उकळून झाल्यावर नंतर ती तुम्ही गरम गरम वाढायची आहे. कशी वाटली तुम्हाला खीर? आवडली का? नक्की सांगा.